नमस्कार मित्रांनो, मनी ब्लॉग ओपनर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण ना ताईकडे आलो आहोत. तर आम्ही ना घरामध्ये तिघे जण आहोत, ती कुठे बाहेर गेलेत. तर त्यासाठी आज स्पेशल म्हणून आपण बिर्याणी बनवणार आहोत आणि बिर्याणी आपण फर्स्ट टाईम बनवणार आहोत. तर बघूया, आपण आपला भाऊ बनवणार आहे बिर्याणी. तर त्यालाही देखील माहीत नाही बिर्याणी वगैरे कशी बनवायची, तर आपण बनवणार आहोत. तर ती काय काय मटेरियल लागतं, काय काय त्याला कसं बनवलं जाते ते मी तुम्हाला दाखवतो. पुढे बघाच तुम्ही. आणि जो कोणी चॅनलवर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतात. तर बघा पुढेच. तर मित्रांनो तुम्हाला ना मी आता डायरेक्टली दाखवतो. आपला तांदूळ आणलेला आपण बासमती, तर ते आपण गॅसवर ठेवलं. ते तुम्हाला हे बघा, हे मटेरियल आहे. तर इथे आपण ना तांदूळ ठेवले पहिले गॅसवर बॉईल करण्यासाठी. आणि इथे आपण चिकन घेऊन आणलं. त्याच्यामध्ये चिकन आहे, बघू शकता. आणि इथे ना मसाले आहेत, चिकन मसाला आहे, खडा मसाला आहे, आणि अजून आपला हिरवा मसाला वगैरे आपण आणलेला आहे. ते तुम्हाला दाखवतो पुढे. तर म्हणजे ह्याला लागणारे साहित्य म्हणजे आपण चिकन अर्धा किलो घेतलेलं आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतला आहे बासमती बिर्याणी तांदूळ. ते आपल्याला माहीत नाही, आपण अर्धा किलोनुसार बनवणार आहोत. ते पुढे कसे बनवतात ते तुम्ही पुढे दाखवतोच तुम्हाला मी. तर मित्रांनो हे बघा, आपण चिकन घेतलं. चिकनमध्ये आपण मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी. ते अरे दही माझ्या हातावर टाकलं ते. तर आपण दही घालून घेऊयात, त्याच्यात ग्रेव्ही बनवून घेऊया त्याची. आणि ते मॅरिनेट करायला ठेवूयात आपण. किती? 2 डबे. 2 डबे टाकतोय. तर 2 डबे टाकतोय. आणि आपला भाव आहे तो आज बिर्याणी बनवणार आहे स्पेशली. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण दही 2 डबे टाकले बघा. दही आणि मीठ टाकलेलं आहे आणि त्याची आता ना पूर्ण एकजीव करून घेतलं आहे त्याला. तर हा चिकन मसाला, आपण चिकन मसाला पण त्याच्यामध्ये घालणार आहे. बिर्याणी मसाला आहे ना, तो चिकन बिर्याणी मसाला आहे. बघू शकता बघा, अद्रक आहे याच्यामध्ये. हा हिरवा मसाला आहे, मिरच्या वगैरे, कोथिंबीर, कढीपत्ता, आणि हा खडा मसाला आहे. हे सर्व आपण नंतर यूज करणार आहोत. तर ह्याच्यामध्ये आपण याला मॅरिनेट करून घेऊयात 15-20 मिनिटे व्यवस्थित. आणि बिर्याणी आपण फर्स्ट टाईम बनवतो आहे. किती टाकतं सर्व? तर आपण हा 10 रुपयाचा मसाला आणला, तो सर्व टाकला आतमध्ये. आपल्याला माहीत नाही किती टाकायचं काय अंदाज. अर्धा किलो तांदूळ आहेत, अर्धा किलो चिकन आहे. तर त्याची बिर्याणी किती बनते ते देखील आपल्याला माहीत नाही. तर आपला फर्स्ट टाईम आहे, तर बघूया आपण पुढे. तर मित्रांनो बघू शकता बघा, इथे आपण चिकन आहे ना मॅरिनेटला ठेवलेलं आहे दही आणि मीठ लावून. इथं टमॅटो आहेत आणि इथं अद्रक आहे. तर आपण हे कापून घेऊयात. तर हे कापून घेतो. तर मित्रांनो इथे आपण ना टमॅटो कापून घेतला. आता कांदा कापून घेऊयात. अद्रक वगैरे त्याची आपण पेस्ट बनवणार आहोत. तर इथे आपण आता कांदा कापून घेतो आहे. मित्रांनो आपण टमॅटो कापून घेतले. आता कांदे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेले आहे, ते देखील कापून घेऊया. तर आपला भाव आहे आता कांदे कापून घेतो फटाफट. आणि इकडे बघू शकते बघा, राईस आपण सुकायला ठेवलं आहे पाणी घालण्यासाठी. त्याला नॉर्मली शिजवून घेतलेलं आहे, कारण तो डबल पूर्ण चिकनमध्ये वगैरे थोडं आपण त्याला एक कट देणारच आहोत बिर्याणीसाठी. तर कांदे फटाफट कापून घेऊयात. तर मित्रांनो आपण आता ना हे बघा, इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. जे कांदे कापलेले ना ते आता ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मिक्सरमध्ये, आणि त्याची ग्रेव्ही करून घेणार आहोत टमॅटो मिक्सरची. हे सगळा एवढा मटेरियल आहे आपला. इथे मॅरिनेट करण्यासाठी आपण चिकन ठेवलेलं आहे आणि ते मॅरिनेट ऑलरेडी झालेलंच आहे. तर तुम्हाला सर्व रेडी झाल्यानंतर दाखवतो पुढे. इथं आपण कांदा पोलायला दिलेला आहे, बघू शकता. कांदा पोलून घेऊया चांगला. आणि इथे ना टमॅटो आहे, तर कांदा पोलल्यानंतर आपण टमॅटो टाकूयात. आपण पहिले चिकन बनवून घेऊया, नंतर त्याच्यानंतर आपण राईस टाकूया.
त्याच्यामध्ये मिक्स करूयात. आणि आपण बिर्याणी तर फर्स्ट टाईम बनवतो आहे, पण आपण बघितलेली आहे थोडीफार, तर बघूयात थोडे. कांदा आहे ना असं मग परतून घ्यायचं. पूर्ण पोलून द्यायचं लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टमॅटो घालूया आपण. कांदा पूर्ण पोलून घेतलेला आहे आणि आता आपण टमॅटो टाकले याच्यामध्ये. त्यामध्ये आपण आता कढीपत्ता टाकला आहे, आपण पोलून घेऊया चांगले. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना खडा मसाला टाकूया. हे बघा अशी पूर्ण हे करून घ्यायचे. हां मित्रांनो, याच्यामध्ये आपण खडा मसाला पण मिक्स केलेला आहे. बघू शकता. आणि त्याची पूर्ण ना ग्रेव्ही तयार करून घ्यायची आपल्याला, चांगला पोलून घ्यायचं आहे. चिकन तर आपण मॅरिनेट करायला ठेवलेलंच आहे, डाळ रेडी झालेला आहे, फक्त आपल्याला रेडी करायचं आणि मग टाकायचं. तर इथे आपण हिरवा मसाल्यासाठी कोथिंबीर, अद्रक त्याची पेस्ट करून घेणार आहोत आणि मिरची. तर ह्याच्यामध्ये आपण मसाला टाकतोय आणि मसाला मिनिमम आपल्याला अर्धा किलो आहे, तर आपण 3-1 चम्मच टाकतोय त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण हळद टाकून घेऊया त्याच्यात. तर आपण ह्याच्यामध्ये हळद 1 चम्मच टाकलेली आहे, कारण चिकन आपण अर्धा किलोच घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाही. त्याच्यानंतर हिरवा मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये. मी टाकलेला ऑलरेडी. तर ह्याला एकजीव करून घेऊयात, सर्वाला मिक्स करून घेऊयात, त्याची पूर्ण पेस्ट तयार करून घेऊयात. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिकन घालूयात. त्याची ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे, बघू शकता. आणि वास पण खूप छान येतो आहे. तर हे आपण मॅरिनेट केलेलं चिकन आहे मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, बघा एक नंबर असं झालं आहे. आणि बनवताय पण बघू शकता, बघा आपला भाव आहे, असं त्याला सांगितलं आहे स्पेशलिस्ट बिर्याणी बनवायला. आणि एक नंबर कुक वगैरे पण छान आहे तो. जेवण वगैरे, वडापाव बोला, ऑल टोटल सर्व गोष्टी बनवतो तो. व्हेजमध्ये बोला, नॉनव्हेजमध्ये बोला, चिकन बोला, मटन बोला किंवा मच्छी वगैरे बोला, खूप छान बनवतो. हॉटेलला वगैरे पण होता. तर आपण आता त्याच्याकडनं घरात बनवून घेतो आहे बिर्याणी. तर त्याच्यामध्ये आपण चिकन ॲड केलेलं आहे. बघू शकता मित्रांनो, ह्याला ना आपण एक नॉर्मली कड आणून देऊयात. ह्याच्यामध्ये थोडा कलर कमी पडला, आपण मसाला टाकूया ह्याच्यामध्ये थोडासा. मित्रांनो फायनली आपली बिर्याणी रेडी झाली आहे. आपण ह्याच्यामध्ये काय कलर काय ॲड नाही केलेलं आहे, कारण आपल्याला घरामध्ये खायचे होते, आपल्याला बाहेर थोडी काय करायचं नव्हतं. हे बघू शकते बघा, हे आता जेवण वाढलेलं आहे. तर आपण खाऊन बघूयात कशी झाले. मित्रांनो आपण आता खाऊन बघूयात. आपण सर्व आम्ही तिघेजण जेवायला बसलो. आपण आता खाऊन केलं, मीठ वगैरे सर्व बरोबर आहे. साधा पाहिजे होता, सर्व ठीक आहे मित्रांनो, छान झालं आहे. तर एकदा नक्की करून बघा. तर आपण हे बघू शकतो बघा इथे. आणि मित्रांनो या बिर्याणी खायला तो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि जो कोणी आपल्या चॅनल असेल ना, चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला भेटेल. तर भेटू पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो बाय, काळजी घ्या.